आजच्या एपिसोडमध्ये आपण बघतो की अश्विन आणि अर्जुन सायलीला घरी घेऊन आलेले असतात. घरी सगळ्यांची लगबग सुरू असते. सगळेजण खूप आवराआवरी करत असतात, खूप आनंदात असतात आणि पूर्णाची विमलकडनं ओवाळण्याचं ताटही तयार करून घेते. तेवढ्यातच अर्जुन आणि अश्विन सायलीला घेऊन येतात आणि सगळेजण आनंदी होतात. पूर्णाजी सायलीची दृष्ट काढते आणि तिला ओवाळते आणि तिला म्हणते, परत अशा कारणासाठी बाहेर जायचं नाही हां. ती हो म्हणते आणि अर्जुन सायलीला आतमध्ये घेऊन येतो. सगळेजण चांगल्या मूडमध्ये असतात, गप्पा मारत असतात. तेवढ्यातच प्रतिमेकडे विषय काढला जातो की ती हॉस्पिटलमध्ये काय बोलत होती म्हणून, काय सांगण्याचा प्रयत्न करत होती. तर ती इशाऱ्याने सांगते आणि यावेळेला सायलीला कळतं आणि ती सांगते की तुम्ही मला रक्त दिलं होतं का? तर ती हो म्हणते आणि सगळ्यांनाच कळतं की प्रतिमानेच मागच्या वेळेला सायलीला रक्त दिलं होतं आणि सगळेजणच आश्चर्यचकित होतात. अश्विन तेवढ्यात म्हणतो की वहिनीचं रक्त तर ओ नेगेटिव्ह आहे, ते खूपच रेअर आहे, मग प्रतिमा हत्याचं पण तेच आहे असं म्हणून सगळेच विचारात पडतात. कुसुमी सगळ्यांना सांगते की ती पहिल्यांदा कशी प्रतिमा हत्यांना भेटली होती, कशी ती ऑटोच्या पुढे आलेली आणि त्याच हॉस्पिटलमध्ये घेऊन आली जिथे सायली ॲडमिट होती. हे सगळ्यांनाच कळतं आणि त्यांची भेट कशी झाली हेही कळतं. सगळेजण एकदमच आश्चर्यचकित होतात की कशी ही भेट झाली करून. पूर्णाजी म्हणते ही देवाचीच कृपा, त्यांनीच प्रतिमाला तिकडे आणलं सायलीला वाचवण्यासाठी. प्रताप प्रतिमाला म्हणतो की तू तिथून लवकर निघाली नसतीस तर आपली भेट झाली असते आणि तेव्हाच आपण एकमेकांना भेटलो असतो. हे सगळं ऐकून प्रिया तिकडे गडबडते. तिला खूप भीती वाटते की प्रतिमाचा आणि सायलीचा ब्लड ग्रुप एकच आहे म्हणून. ती एकदम विचारात पडते आणि ती म्हणते हे कोणाला कळू नये, आठवू नये आणि कोणी या विषयावर बोलू नये, नाहीतर वाट लागली. तेवढ्यातच रविराज म्हणतात की सायली जिन्यावरनं पडलीच कशी? आणि सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हा प्रश्नचिन्ह दिसतो. ते सगळे सायलीकडे बघतात आणि सायली विचार करत असते की मी आत्ताच जर का सांगितलं तर रविराज सरांना खूपच वाईट वाटेल. त्यामुळे ती हा विचार करतच असते आणि तिथून प्रियालासुद्धा भीती वाटते की हिने जर का माझं नाव सांगितलं तर. तेवढ्यातच प्रिया हे सावरण्यासाठी म्हणते, हे काय सगळं विचारताय, तिला आराम करू दे, ती आत्ताच आली आहे, ती अशीच तोल जाऊन पडली असेल, असं सगळं सावरासावरी करत असते. तेवढ्यातच सगळे म्हणतात बरोबर आहे, तिला आराम केला पाहिजे म्हणून अर्जुन तिला आपल्या रूममध्ये घेऊन जातो. नंतर काही वेळानंतर अर्जुन आपलं काम करत असतो आणि सायली परत आवराआवरी सुरू करते आणि तिच्या हातनं फाईल पडते. तेव्हा अर्जुनला कळतं की ही काम करते. तो सायलीला ओरडतो आणि सांगतो शांतपणे बसून राहायचं, आराम करायचा. तर ती म्हणते मला नाही जमत, मला काहीतरी काम केल्याशिवाय. तर तो म्हणतो नाही, आता मी फुगून बसेन म्हणून. आराम करायचं सांगितलं म्हणजे आराम करायचा करून. आणि तो म्हणतो मी सिनियरशी बोलून होतो, तुम्ही इथे आराम करा. आणि ती शांतपणे त्याच्याकडे बघत बसते आणि तो तिथून निघून जातो. तेवढ्यातच खालती प्रिया नागराजशी बोलत असते की सायली कशी वाचली आणि हे सगळं चालू असतं आणि तेवढ्यातच तिचं लक्ष पाठीमागे जिन्याकडे जातं. तर अर्जुन तिकडे उभा असतो. तिला भीती वाटते की अर्जुननी काही ऐकलं तर नसेल. तेवढ्यात अर्जुन सरळ खालती उतरतो आणि फ्रीजकडे जातो आणि बाटली घेतो पाण्याची आणि तो येतच असतो. तेवढ्यात प्रिया त्याला अडवते आणि म्हणते की मला हे कळत नाही आहे की तू एवढा सायलीसाठी कासावीस का झालेला? तुझं तर तिच्यावर प्रेम नाही आहे, मग तू एवढा का हॉस्पिटल डोक्यावर उचललेलंस आणि एवढा का रडत होतास आणि तिला एवढं का तातडीने घेऊन गेलेलास? हे सगळं ऐकून अर्जुन गप्प बसतो आणि इथेच हा एपिसोड संपतो.